नमस्कार, मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिनमध्ये सगळ्यांचं स्वागत. संपूर्ण देशाच्या नजरा केलेल्या 2008 मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील सर्व 7ही आरोपींची 17 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बॉम्बे हायकोर्टानं निर्दोष सुटका केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी अशा 7ही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कोणत्या 5 मुद्द्यांवरून त्यांची निर्दोष सुटका झाली जाणून घेऊयात. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी काश्मीरमधून RDX आणले आणि घरी बॉम्ब तयार केला. त्याचे कुठलेही पुरावे आढळले नाहीत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे त्या बाईकचा ताबा त्यावेळी होता. हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलं नाही. स्फोट झालेला बॉम्ब त्या बाईकमध्येच लावलेला होता असं कोर्टात निर्विवादपणे सिद्ध होऊ शकलं नाही. बॉम्बस्फोट घडवण्यासाठी बैठका झाला हा मुद्दाही सरकारी पक्षाला सिद्ध करता आला नाही. आरोपींच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. संशयाच्या आधारावर त्यांना दोषी ठरवता येत नाही असं म्हणत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.